शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आपण जर सोमवारी 15 जूनला दुपारी 12च्या सुमारास जर बघितलं तर कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर मालवण, देवगड, विजयदुर्ग, रत्नागिरी, जयगड, दाभोळ, चिपळूण या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण इथे बघू शकता की वातावरणामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला इथे बदल होताना दिसत आहे. आपण जर बघितलं म्हणजे ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडेल असं नाही. आपण जर सातारा, वाई, त्याचबरोबर भोर, जेजुरी, सासवड, पुणे हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. इथे आपण बघू शकता पुणे, सासवड, जेजुरी, भोर या परिसरामध्ये, त्याचबरोबर चाकण, मनसर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. जुन्नर, त्याचबरोबर आपण जर घोटी परिसर बघितला, त्र्यंबकेश्वर परिसर बघितला, नाशिक परिसर बघितला, सिन्नर, निफाड, दिंडोरी या परिसरात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण सोमवारी 15 जूनला दिसत आहे. आपण बघूया वातावरणामध्ये काही बदल होतोय का दिवसभरामध्ये. आपण संध्याकाळी 6 वाजता जर बघितलं तर चांदवड, त्याचबरोबर मनमाड, येवला, कोपरगाव, निफाड या परिसरामध्ये म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल, पण काही भागांमध्ये इथे वातावरण ढगाळ असेल. पाऊस असेल तो फक्त मनमाड परिसरामध्ये, ते पण थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही. आपण जर वैजापूर परिसर जर बघितला, इथे वैजापूर आहे, त्याचबरोबर गंगापूर, श्रीरामपूर, लोणी, कोपरगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं राहुरी, त्याचबरोबर घोडेगाव, अहिल्यानगर, पारनेर, त्याचबरोबर शिरूर, श्रीगोंदा या परिसरात देखील ढगाळ वातावरण आहे आणि जास्त हवामानामध्ये बदल होताना आपल्याला दिसत नाही आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर, पैठण, भुगूर या परिसरात पण पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. पाचोरा, त्याचबरोबर जळगाव, भुसावळ, रावेर, बोदवड, मलकापूर, जामनेर, त्याचबरोबर बुलढाणा, चिखली, जाफराबाद, त्याचबरोबर मेहकर, लोणार, त्याचबरोबर जिंतूर, त्याचबरोबर शेलू, परतोरी, परभणी, त्याचबरोबर परळी, अंबाजोगाई, त्याचबरोबर लातूर, औसा, निलंगा, उमरगा हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर नांदेड, भोकर, उमरखेड हा जर परिसर बघितला, हिंगोली, तर या परिसरामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर बघितलं यवतमाळ, त्याचबरोबर अरणी, हिंगणघाट, वर्धा, नागपूर, रामटेक हा जर परिसर बघितला तर येथे देखील संध्याकाळी 6च्या सुमारास उमरखेड या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर भंडारा परिसर, साकोली, गोंदिया हा परिसर बघितला तर पूर्णपणे या भागामध्ये कोरडं वातावरण आहे. गडचिरोलीमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. चंद्रपूर, राजुरा या भागात देखील कोरडं वातावरण आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण अजून जर बघितलं सोलापूर भाग, तर सोलापूर या परिसरात देखील सोलापूर, नलदुर्गा, धाराशिव, बार्शी, पंढरपूर, सांगोले, अकलूज या भागात पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर सोमवारी 15 जूनला मोठा बदल इथे होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे हवामान ढगाळ आहे, पण कोणत्याही भागात पाऊस पडताना आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. काही भागात ढगाळ वातावरण आहे. कारण शेतकरी मित्रांनो, काही दिवसातच येणाऱ्या काही दिवसामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊन महाराष्ट्र